तर नमस्कार मंडळी. मी काजल जोशी, मी ओम दरेकर आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या कधी कधीच्या ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे तर चला मंडळी. तर चला मंडळी, आम्ही तुमचं स्वागत करतो आमच्या ब्लॉग चॅनलमध्ये. आणि आम्ही आज चाललोय चांदवडला. चांदवडला चाललोय आम्ही. का बरं चाललोय? आपलं स्किट आहे, स्पर्धा आहे, खूप सारे प्रयोग आहेत, म्युझिकल प्रयोग नीट आहेत. सांग, जरा नीट सांग. आमचं स्किट, एकांकिका, मूकनाट्य आणि पंकजची एक मिमिक्री आहे. यस. तर या चार असे हे आमचे काय प्रयोग आहेत. आणि ते करण्यासाठी आम्ही चांदवडला चाललो. चांदवडला प्रथम फेरी माझी. यस. प्रथम फेरी चांदवडला आणि द्वितीय आणि फायनल फेरी संगमनेरला आम्ही जाणार आहोत. 30 तारखेला. 30 तारखेला जायचंय. आज तारीख काय? आज 21 तारीख आहे. आज 21 तारीख शनिवार. 30 तारखेला संगमनेरला पळायचं आहे आम्हाला. आत्ता वाजले सकाळचे 6:42. 6 वाजताच आम्हाला बोलवलं आणि अजूनही बसचा पत्ता नाही. सॉरी, आली बस पण दुसरी नाही आली. मंडळी, पुढचे अपडेट्स तुम्हाला लवकरच देऊ आम्ही. तर चला, आणि get once more एखादं चांगलं का इथं बसलेला आहे, गाणे म्हणतोय. तर के once more. गुळणा केला आणि चहा पिला. उपवास सोडला नाही मी. काहीच बोलायचं नव्हतं याला. उगाच बघत होता ना. तू काय खुन्नस देतोयस कृष्णा? याचं नाव कृष्णा कनोजे उर्फ केके. हा माणूस कायम सदम्यात असतो. याला हसतच येत नाही. अरे म्हणजे हसणं काय असतं हे ह्या माणसाला माहितीच नाही बहुतेक. बघा, कायम सदम्यात असतो. तर मी काय म्हणत होते, एक रानटी माणूस आलाय, तुम्हाला त्याची ओळख करून देते. तर तात्या, काय म्हणशील? जरा वेळ शांत राहा. आपले स्केट आणि एकांकिका तुम्ही आलेले असाल तर बघायला या. गणलंय काहीतरी, थांबा थोड्या वेळात या. ह्या मुलींना काहीतरी बोलायचंय माझ्याबद्दल. बोल. कारलं ते काजीनी चिरलं. मकरंद सर शांत होता आणि तिथं मकरंद सरांना बोलायच्या निळू भाऊंचा राग येतो. मकरंद सर, अहो ही निखी कस काय मग दादाला बोलते? तिला कोणी आधी का तिला दादाला बोल? निक्की वाड्यावर शिक्षा करतो तुला. तर आत्ताच थोड्या वेळात माईम होणार आहे, म्हणजेच मूकनाट्य. तर मूकनाट्याची कलाकार शांभवी ठाकूर. काय सांगशील? बोलता नाही येते का थोडं पण? मनोगत भारी वाटतंय. भीती नको घाबरू. कसा होता माईमचा एक्सपिरियन्स तुझा? ह्या मुलीचा बर्थडे आहे मित्रांनो. हे आहेत आमचे प्रहसन म्हणजेच स्किटचे कलाकार. हा तो आहे ज्याने प्रहसन लिहिलंय, तंटामुक्ती. हा एक. हे आमचे सुरज सर आणि ही अधिकारीन बाई.
अरे शांत वाटलाय रे. डीजे वाले इकडे वाटतं. अरे गाणं लाव. नमस्कार मंडळी. आत्ताच आमचं माईम स्किट एकांकिका आणि काय झालं मिमिक्री झाली आणि खूप छान परफॉर्मन्स झाले आमचे. एकांकिकेला तर खूप काय त्याला म्हणतात उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. काय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. तर मित्रांनो, इथे आपले कॉलेजचे काही विद्यार्थी. तर मी तुम्हाला सांगतो, कॉलेजच्या पहिले कॉम्पिटिशनच्या पहिले आपण कॉलेजला रिप्रेझेंट करतो. कॉलेज जे कॉम्पिटिशन झाल्यावर आपण स्वतःला रिप्रेझेंट करतो. नंतर पण डीजे किटीचनचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया. काय लिहितोयस इथे? किटीचन कॉलेजचा विजय असो, अजून ते काही? होणार ते 100% होणार तर आहेच. आम्ही तर नम्रात येतोच कायमच. अजून काय म्हणणे हो तुमचं? अजून काय सांगशील परफॉर्मन्स बद्दल? आमचे परफॉर्मन्स मागच्या एक्सपिरियन्सवरनं शिक्षण घेऊन, म्हणजे जे चुका केलं तर ते चुका न करता आज आम्ही चांगलं परफॉर्मन्स केलं आहे. म्हणून आम्हाला वाटतंय का आज आमचा नंबर येईल. जर आला तर गणपती बाप्पा मोरया. बाकी केटीचन कॉलेजचा विजय असो. चला तर मंडळी, आम्हाला शुभेच्छा द्या आणि मी नक्कीच शॉर्ट्स टाकणार आहे प्रत्येक परफॉर्मन्सचे. ते तुम्ही नक्की बघावे लागणारच आहे तुम्हाला.